कर्नाटक म्हणून दुरुस्त होते. हां. ते वय वर्ष 92पर्यंत जिवंत होते अरे बाप. आणि त्यांचा वाडा होता आणि वाड्याच्या पुढे अशी फरशी होती लांबच्या लांब अशी. हां. तिथून गप्पा मारून बसायचे. संध्याकाळी गावातले अमुक तमुक त्यांना बाकी उद्योग काही नव्हतं. पोरं बाळं बघायची, जमिनीचं सगळं उत्पन्न भरपूर यायचं हं. आणि त्याने एक तिथे टक्क्या करून घेतला होता दगडाचा. हां, हां. असा. आणि तो तिथं बसला आणि तिथं दादाचं स्थान कमी झाले की एक 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 लोकं यायची हां. आणि संबंध गावातली जास्त तलाशी तिथं व्हायची. संबंध आळीतली म्हणजे येणारे जाणारे लोक प्रत्येक. मग ते त्यांची कामं सांगायचे. हं. तर तिथं दुपारी 4-5 वाजल्यापासून असायचे. हां, हे पत्र टाक रे अमुक, तो पत्र घेऊन जायचा. काय दिवस आहेत आपले ते काय होय. होते चांगल्या प्रकारे. तसेच तुम्हाला सांगतो, असा दुसरा कट्टा होता आमच्या तिथे. त्यांचं नाव बापूसाहेब आपटे, हां. इनामदार, लिंबगाव. सोनं म्हणजे असं असं सोनं. आणि जाळपोळी त्यांचा वाडा जाळला.